4 square root of 4 raised to x multiplied by 4 raised to x plus 4 into dx. Integral 4 raised to x into 4 raised to x plus 4. First of all, in this case, multiply by 4 raised to x inside the bracket. ब्रॅकेटमध्ये आपण 4 raised to x नी मल्टिप्लाय जर केलं तर काय होईल, 4 raised to x चा स्क्वेअर प्लस 4 raised to x into 4 अशी टर्म आपल्याला मिळेल. बरोबर, 4 raised to x चा स्क्वेअर. पण त्याला पुढे सिम्प्लिफिकेशन जर द्यायचं म्हटलं तर कुठल्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल राहणार नाही आहे. मग तो डेरिव्हेटिव्ह अवेलेबल व्हायला पाहिजे. 4 raised to x चा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर 4 raised to x into log 4 येतो. म्हणजे एखादी तरी टर्म a raised to x च्या फॉर्ममधली त्या स्क्वेअर रूटच्या बाहेर असायला पाहिजे. ती नाही आहे. मग स्क्वेअर रूटच्या बाहेर जर a raised to x ची टर्म पाहिजे तर तो 4 raised to x ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करण्यापेक्षा त्याला आपण टू raised to x चा स्क्वेअर असं लिहू शकतो. 4 raised to x लाच आपण 2 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. बरोबर आहे का? 2 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल असं, मल्टिप्लाइड बाय इनसाइड द ब्रॅकेट परत त्या 4 raised to x ला 2 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं आणि प्लस 4 जो आहे तो तसाच ठेवला इंटू dx. आता यामध्ये मल्टिप्लाय असणारी जी 2 raised to x ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट निघेल आणि तो रूटच्या बाहेर येईल, तो होईल 2 raised to x 2 raised to x into square root of 2 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4, त्याला आपण नंतर 2 स्क्वेअर लिहू शकतो इंटू dx. आणि आता इथे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. पुट 2 raised to x इज इक्वल टू t. या रूटमधल्या 2 raised to x ला आपण t सबस्टिट्यूट केला तर 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय, 2 raised to x इंटू log 2 इंटू dx इक्वल टू dt. पण आपल्याकडं अवेलेबल आहे तो फक्त 2 raised to x इंटू dx रूटच्या बाहेर, log 2 नाही आहे. मग हा log 2 आपण राईट साईडला डिव्हाइड घेऊ शकतो, कॉन्स्टंटच आहे तो. म्हणजे 2 raised to x इंटू dx इक्वल टू 1 अपॉन log 2 इंटू dt. 1 अपॉन log 2 इंटू dt. ओके. आता यामध्ये सबस्टिट्यूशन तर आपलं केलेलं आहे. हे सबस्टिट्यूशन इंटिग्रेशनमध्ये टाकल्यानंतर
काय होते इंटिग्रेशनची टर्म पहा. इंटिग्रल बिकम्स स्क्वेअर रूट ऑफ टू रेस टू एक्सचा स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर आणि 4ला लिहिता येईल 2 स्क्वेअर आणि 2 रेस टू एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू 1/log2 इंटू डी टी. तो 1/log2 कॉन्स्टंट आहे, आउटसाइड इंटिग्रेशन घेता येईल आणि इंटिग्रेशन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इंटिग्रेशन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डायरेक्ट फॉर्म्युला आहे. सांगा. इंटिग्रल रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला. इंटिग्रल रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ही कंप्लीट एक्झरसाइज 3 फॉर्म्युलांवरती डिपेंडंट आहे. फक्त 3 फॉर्म्युलांचा ग्रुप. रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्यातला रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे. रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. x by 2 into we can get r square plus a square by 2 into last in bracket x plus in bracket under root x square plus a square plus 3. कंप्लीट एक्झरसाइज या 3 फॉर्म्युलावरती डिपेंडंट आहे. वी आर ट्राइंग फॉर द एक्झरसाइज विदाउट फॉर्म्युले. हाऊ इट्स पॉसिबल. And we are saying examples are difficult. X by 2 root of x square plus a square plus a square upon 2 log of x plus root of x square plus a square. इथे फक्त x म्हणजे t आणि a म्हणजे 2 आहे. x by 2 म्हणजेच t upon 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर अपॉन 2 लॉग ऑफ एक्स म्हणजे टी प्लस रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर अँड प्लस सी.
इक्वल टू 1/log 2 इन ब्रॅकेट फक्त टी ची व्हॅल्यू 2⁻x आणि टी स्क्वेअरची व्हॅल्यू 2⁻x², म्हणजे डायरेक्ट आपण 4⁻x लिहू शकतो. म्हणजे या स्टेपला आन्सर कंप्लीट होऊन जाईल. टीच्या जागी 2⁻x टाका, टी स्क्वेअरच्या जागी 4⁻x, म्हणजे 2⁻x/2 इंटू रूट ऑफ 4⁻x + 4 प्लस इथला 1 2 कॅन्सल झाला, 2 इंटू लॉग ऑफ 2⁻x प्लस रूट ऑफ 4⁻x + 4 प्लस c. Completed. Yes, sir. Next one is integral x plus 1 multiplied by square root of 2x² plus 3 into dx. Integral x plus 1 into root 2x² plus 3. आता यासाठी एक टाईप आपण प्रिव्हियस ग्रुपमध्ये कन्सिडर केलेला होता, तो म्हणजे इंटिग्रल px plus q upon ax² plus bx plus c into dx और px plus q upon root of ax² plus bx plus c into dx. क्वाड्रॅटिकचे जे सर्व टाइप्स होते त्याच्यामधले जे सर्व स्क्वेअर रूटचे टाईप आहेत तेच सर्व या ग्रुपमध्ये येतात. जे क्वाड्रॅटिकच्या स्क्वेअर रूटचे टाइप्स होते 1/√ax² plus bx plus c चे टाइप्स, तेच सर्व टाइप्स यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. म्हणजे आपल्याला जी मेथड, जी प्रोसिजर या टाईपच्या एक्झाम्पलसाठी आपण फॉलो केली होती तेच इथेही यूज करावं लागणार आहे. आता काय केलं होतं यासाठी?
Numerator is equal to a into derivative of denominator plus b. न्यूमरेटर म्हणजे पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटरच्या फक्त रूटमधली जी टर्म आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू प्लस बी, हे सबस्टिट्यूशन. थोडक्यात त्या प्रोसेसमध्ये आपण काय करत असतो, ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे त्या क्वाड्रॅटिकचा डेरिव्हेटिव्ह तयार करतो आपण, आणि प्लस कॉन्स्टंट बी जो कोणी असेल तो. या सबस्टिट्यूशनने आपण ए आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड करतो आणि त्या व्हॅल्यूज पुन्हा रिसबस्टिट्यूट करून इंटिग्रेशन सेपरेट घेतो. त्यात डायरेक्ट फॉर्म्युला आपला यूज करता येतो. सेम प्रोसिजर इथे आपल्याला वापरता येईल की यामध्ये बी एक्स प्लस क्यू म्हणजे आहे एक्स प्लस 1 आणि क्वाड्रॅटिक टर्म आहे 2x स्क्वेअर प्लस 3. म्हणजे यालाच आपण एक्स प्लस 1 इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर प्लस 3 प्लस बी असं सबस्टिट्यूशन करू शकतो. म्हणजे ॲक्च्युअल मेथड आपली कशी आहे, पुट न्यूमरेटर म्हणजेच आता इथे दोन्ही टर्म न्यूमरेटरलाच आहेत, त्यामुळं महत्त्वाचं आहे ते पी एक्स प्लस क्यूची टर्म याचं सबस्टिट्यूशन असतं. एक्स प्लस 1 इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर प्लस 3 प्लस बी. ही आपली डिटेल डिस्क्रिप्टिव्ह मेथड. यात एक्स प्लस 1 इज इक्वल टू ए इंटू 2x स्क्वेअर प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह येतो 4x, 3चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस बी. नाव इक्वेटिंग कोएफिशियंट्स. कोएफिशियंट जर इक्वेट केले दोन्ही साईडचे तर राईट साईडला एक्सचा कोएफिशियंट आहे 4a, लेफ्ट साईडला एक्सचा कोएफिशियंट आहे 1, त्यावरून a ची व्हॅल्यू मिळते 1/4 आणि कॉन्स्टंट टर्म राईट साईडला आहे b, लेफ्ट साईडला आहे 1. ए आणि बीच्या व्हॅल्यू मिळाल्या. या व्हॅल्यूज आधी इथे टाकायच्या इक्वेशन 1 मध्ये. म्हणजेच एक्स प्लस 1 इक्वल टू येईल 1/4 इन ब्रॅकेट 2x स्क्वेअर प्लस 3 आणि प्लस बी ची किंमत 1. एक्स प्लस 1 इज इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट 2x स्क्वेअर प्लस 3 प्लस 1. आता ही व्हॅल्यू आपण इंटिग्रेशनमध्ये जर सबस्टिट्यूट केली एक मिनिट, ही व्हॅल्यू इक्वेशन 1 इक्वेशन 1 हे पाहिजे. दिस इज इक्वेशन 1.
लिंक त्याला लेट दिसते सर. हां राईट क्लिक केलं तर लेट दिसते. ओके ओके. एक्स प्लस 1 इज इक्वल टू 4ax प्लस बी. इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावं लागेल. ए इंटू 4x. तर ए म्हणजे काय 1/4 इंटू 4x आणि बी म्हणजे 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली आपण. आणि आता इंटिग्रल काय होईल 1/4 इंटू 4x प्लस 1 इंटू रूट ऑफ 2x² प्लस 3 इंटू dx. आता हा सगळा जो प्रकार आहे तो सगळा प्रकार आपण डायरेक्ट करू शकतो विदिन 1 or 2 स्टेप्स. विदिन 1 or 2 स्टेप्स आपण तो डायरेक्ट करू शकतो. यात ॲक्च्युअल आपलं कन्सेप्ट ऑब्झर्वेशन हे पाहिजे की नेमकं आपण काय करतोय. ज्यावेळी आपण हे सबस्टिट्यूशन करतो न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी, त्यावेळी आपण काय करतोय की त्या क्वाड्रॅटिकचा डेरिव्हेटिव्ह जिथं तयार करतोय. मग क्वाड्रॅटिकच्या डेरिव्हेटिव्हला तयार करण्याचं काम आपण डायरेक्ट पण करू शकतो. ते डायरेक्ट कसं आधी आपण या प्रोसेसनं पुढं काय होतंय ते बघू, मग डायरेक्ट मेथड बघू. आता ही व्हॅल्यू यामध्ये आपण यूज करणार आहेत. या रूटनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर ही टर्म वेगळी ही टर्म वेगळी, त्यांचं लगेच इंटिग्रेशन पण वेगळं घेऊन टाकू आपण. म्हणजे ॲक्च्युली तो होणार आहे इंटिग्रल 1/4 4x इंटू रूट ऑफ 2x² प्लस 3 इंटू dx. काय केलं बा, या रूटनं पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं, त्याचं लगेच इंटिग्रेशन सेपरेट घेतलं आणि ते सेपरेट घेताना 1/4 हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढून टाकला. ए जो आहे तो कॉन्स्टंट बाहेर काढून टाकला, फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह 4x इथे ठेवून दिला. त्यानंतर प्लस सेकंड टर्म 1 आहे, फक्त 1ला तो रूट मल्टिप्लाय झाला तर इंटिग्रेशनमध्ये येईल रूट 2x² प्लस 3 इंटू dx. आता हे दोन इंटिग्रेशन्स झाले, ज्याला आपण I1 I2 कन्सिडर करायचो. ते दोन इंटिग्रेशन्स दोन डिफरंट मेथडचे झाले. म्हणजे याला जर आपण I1 प्लस I2 असं कन्सिडर केलं इक्वेशन 2, I1 ही व्हॅल्यू सेपरेट फाइंड करता येईल, I2 ही व्हॅल्यू सेपरेट फाइंड करता येईल. I1 कसा फाइंड करणार 1/4 इंटिग्रल 4x इंटू रूट ऑफ 2x² प्लस 3 इंटू dx. इथे ऑलरेडी आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह तयार केलेलाच आहे, त्यामुळे ऑब्वियसली सबस्टिट्यूशन करावं लागेल. 2x² प्लस 3 इक्वल टू t टाकला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 4x इंटू dx इक्वल टू dt. कम्प्लिटली सिमिलर प्रोसिजर आहे px प्लस q अपॉन रूट ax² प्लस bx प्लस c साठी. हे सबस्टिट्यूशन केलं तर I1 इज इक्वल टू येईल 1/4 इंटिग्रल रूट t इंटू dt.
हे नेहमी असंच येणार कारण आपणच त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. 1/4 इंटिग्रल रूट टीचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही आहे, त्याला आपण t⁻1/2 लिहू शकतो. इक्वल टू 1/4 t⁻1/2चं इंटिग्रेशन t⁻3/2 अपॉन 3/2 प्लस C1 घेऊ आपण I1चा कॉन्स्टंट. इथे हा 2 कॅन्सल होईल 4 सोबत. 2 × 3 म्हणजे 6 येईल. 1/6 t म्हणजे काय 2x² प्लस 3 रेज टू 3/2 प्लस C1 दॅट इज इक्वेशन 3. इक्वेशन 2 मध्ये आपण I1 आणि I2 सेपरेट घेतले. पहिलं इंटिग्रेशन I1 याची व्हॅल्यू आपण काढली. आता दुसरं इंटिग्रेशन I2 ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. I2 इक्वल टू इंटिग्रल रूट ऑफ 2x² प्लस 3 × dx. आता हे इंटिग्रल डायरेक्ट क्वाड्रॅटिकच्या फॉर्ममध्ये येणार म्हणजे x² प्लस a² असं मिळू शकतो आपण त्याला. त्यासाठी त्यातला 2 कॉन्स्टंट कॉमन घ्यावा लागेल, जो x² कोएफिशियंट येतो. x² कोएफिशियंट कॉमन घ्यायचा म्हणजे 2 जर कॉमन घेतला त्यातनं तर काय मिळेल टर्म इंटिग्रल 2 कॉमन घेतला तो रूटच्या बाहेर आला तर √2 होणार. इंटिग्रल रूट ऑफ x² प्लस 3/2 × dx. 2 कॉमन घेतला पण रूटच्या बाहेर आल्यानंतर तो √2 होणार. इक्वल टू √2 इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस यालाच आपण √3/2चा स्क्वेअर असं लिहू शकता. a² या फॉर्ममध्ये दिसण्यासाठी ॲक्च्युली आपल्याला 3/2च लागणार आहे सगळीकडे. x² प्लस a² √x² प्लस a² याचा फॉर्म्युला काय असतो फॉर्म्युला x/2 इंटू रूट ऑफ येस x/2 इंटू रूट ऑफ x² प्लस a² म्हणजे आपण डायरेक्ट 3/2 लिहून टाकू शकतो. प्लस a² म्हणजे 3/2 a² अपॉन 2 असतो. इंटू लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ x² प्लस a² प्लस c. आता यामध्ये सिम्प्लिफिकेशनला इथनं 1/2 कॉमन घेता येईल फक्त. आणि तो 1/2 कॉमन आला की बाहेर जो √2 आहे त्याचा होईल 1/√2 इन ब्रॅकेट x प्लस रूट ऑफ x² प्लस 3/2 प्लस 3/2 लॉग ऑफ x प्लस रूट x² प्लस 3/2 याला C2 म्हटलं आपण. इक्वेशन 4. आणि आता हे इक्वेशन्स 2, 3
आणि 4 हे जर आपण कंबाईन केले तर फायनली I इज इक्वल टू I1 काय मिळालेलं आपल्याला, 1/6 2x² + 3^3/2 ही व्हॅल्यू. 1/6 × 2x² + 3^3/2. C1 आणि C2 दोन्ही कॉन्स्टंट आपण एकत्रितपणे कॉन्स्टंट C शेवटी लिहू शकतो आणि प्लस I2 म्हणजे इक्वेशन 4 मधली व्हॅल्यू 1/√2 इन ब्रॅकेट x रूट x² + 3/2 + 3/2 log x + रूट x² + 3/2 + C. Likewise, px + q अपॉन √ax² + bx + c हा जो टाईप आहे त्याच टाईपमध्ये त्याच मेथडनी आपल्याला हे पण एक्झाम्पल सॉल्व करता येतं. आता याच्यामध्ये जो हा इनिशियल सेक्शन आहे I1 + I2 हे मिळवेपर्यंतचा, तो आपण डायरेक्ट पण घेऊ शकतो. हे फर्दर पार्ट सेम राहील, पण I = हे मिळवेपर्यंतचा पार्ट आपण डायरेक्टही घेऊ शकतो. त्याला थोडंसं प्रॉपर थिंकिंग जर असेल तो पूर्ण ग्रुप px + qचा तो पूर्ण ग्रुप या प्रकाराने आपण सॉल्व करू शकतो. तो कसा ते लक्षात घ्या. यामध्ये ॲक्च्युअल आपण काय करत असतो, ही जी टर्म आहे इंटिग्रेशनची, इंटिग्रल x + 1 × √2x² + 3 × dx. आपण या रूटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तयार करत असतो. तो डेरिव्हेटिव्ह कसा तयार करायचा, डायरेक्टली 2x² चा डेरिव्हेटिव्ह 4x आहे. त्या 4x पैकी x इथं अवेलेबल आहे, 4x पैकी x अवेलेबल आहे, 4 फक्त कमी आहे. मग तो 4 जर x ला मल्टिप्लाय डिव्हाइड केला म्हणजे 1/4 × 4x आणि +1 तसाच. पुढं कॉन्स्टंट 3 आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे म्हणून त्याचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे या रूटमधल्या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह 4x येणार. तो 4x मिळवण्यासाठी फक्त ह्या xला 4 मल्टिप्लाय डिव्हाइड करावं लागलं आणि इथेच आपण हे सेपरेशन जर केलं 1/4 इंटिग्रल 4x × √2x² + 3 × dx आणि प्लस त्यानेच 1 ला मल्टिप्लाय केलं √2x² + 3 × dx. तर दोन स्टेपमध्येच आपण I1 + I2 इथपर्यंत पोचू शकतो. दोन इंटिग्रेशन सेपरेट घेण्याचे हे आपल्याला डायरेक्ट पण करता येतं. आता इथे क्वाड्रॅटिकमधली एक्सची टर्म नाही आहे त्यामुळे ते खूप क्विकली झालं. एक्सची टर्म असेल तर तो डेरिव्हेटिव्ह तयार करण्यासाठी आपल्याला यात पुन्हा प्लस मायनस जो कुठला त्याचा कोएफिशियंट असेल तोही करावा लागणार आहे आणि त्यामुळं सिम्प्लिफिकेशन
आणि ऑब्झर्वेशन्स याच्या डेरिव्हेटिव्हचे आपल्याला करावे लागतील. ओके. ओके सर. Write down this. Completed this. Yes sir. X into root of five minus 4x minus x square into dx. 5 minus 4x minus x square into dx. आता इथे मेथड तीच फॉलो करू शकतो आपण. पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू म्हणजे एक्स इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट क्वाड्रॅटिक प्लस बी. किंवा ती प्रोसेस आपण डायरेक्ट फॉर्ममध्ये जर याच्यासाठी घ्यायची म्हटलं तर काय करता येईल, यात आधी आपल्याला रूटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तयार करायचा आहे. तो डायरेक्ट एका स्टेपमध्ये इथे होणार नाही कारण पूर्ण क्वाड्रॅटिक आहे. आपल्याला सुरुवात करावी लागेल हायेस्ट डिग्री टर्मपासून. हायेस्ट डिग्री टर्म आहे मायनस एक्स स्क्वेअर. मायनस महत्त्वाचा आहे. मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x येणार. तर इथे एक्समध्ये कोणी पुढे प्लस मायनस नाही आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x आपल्याला आधी तयार करायचा आहे. मग तो मायनस 2x कसा तयार होईल, त्यासाठी या इंटिग्रलला -2 मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. म्हणजे -1/2 इंटिग्रल -2x इंटू रूट ऑफ 5 minus 4x minus x square into dx. एकेका स्टेपनंच जावं लागेल. आधी मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तयार केला, तो -2 मल्टिप्लाय डिवाइड करून. आता -4 आहे पुढे. -4xचा डेरिव्हेटिव्ह -4 आहे, तो -4 आपल्याला प्लस मायनस करून घ्यावा लागेल. म्हणजे यात -1/2 -2x मध्येच -4 + 4 केला इंटू रूट ऑफ 5 - 4x - x स्क्वेअर इंटू dx आला. +- 4 केला आणि +- 4 करून -4x चा डेरिव्हेटिव्ह मिळवला. 5चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे त्यामुळे तो काही ॲडजस्ट करण्याची गरज नाही. आता ही टर्म -2x - 4 आहे, जी की या रूटमधल्या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. -2x - 4 ही टर्म याचा डेरिव्हेटिव्ह आहे रूटमधल्या टर्मचा, आणि हा 4 सेपरेट कॉन्स्टंट आहे. या रूटनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. मग हा रूट आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला, या टर्मला सेपरेट या टर्मला सेपरेट, लगेच त्याचं इंटिग्रेशन पण सेपरेट घ्यायचं आहे. 2-3 स्टेप एकत्र करायच्यात.
यानं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणे, इंटिग्रेशन सेपरेट घेणे, कॉन्स्टंट बाहेर ठेवणे. बी केअरफुल. म्हणजे काय, फर्स्ट टर्म येईल -1/2 इंटिग्रल -2x - 4 इंटू रूट ऑफ 5 - 4x - x². ओके. पण इथं पुढं प्रॉब्लेम असा आहे, +4ला तो मल्टिप्लाय होणार आहे, पण -1/2 हा पूर्ण इंटिग्रेशनला मल्टिप्लाय आहे. म्हणून ती टर्म येईल -1/2 इंटू हा 4 इंटिग्रल रूट ऑफ 5 - 4x - x² इंटू dx. या प्रकारे ते सेपरेशन होईल. इथे फक्त आता हा 2 कॅन्सल होईल, 2 शिल्लक राहील. इथेच आपण I = I1 + I2 असं लिहू शकतो, इक्वेशन 1. यात I1 कोण, तर I1 म्हणजे -1/2 इंटिग्रल -2x - 4 इंटू रूट ऑफ 5 - 4x - x² इंटू dx. अगेन सेम डेरिव्हेटिव्ह आपणच तयार केला आहे त्याचा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहेच आहे. म्हणजे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. पुट 5 - 4x - x² = t. याचा डेरिव्हेटिव्ह होईल -4 - 2x इंटू dx = dt. 5चा डेरिव्हेटिव्ह 0, -4x चा डेरिव्हेटिव्ह -4, -x² चा डेरिव्हेटिव्ह -2x. जी टर्म इथं अवेलेबल आहे. आणि मग इंटिग्रल होईल -1/2 रूट t इंटू dt. पुन्हा त्या रूट टीला आपल्याला t⁻² लिहावं लागेल. -1/2 इंटू t⁻² चं इंटिग्रेशन t⁻³ प्लस c1 ठेवू आपण. 2 कॅन्सल झाला, म्हणजेच I1 याची व्हॅल्यू काय आली, -1/3 आणि t⁻³ टी म्हणजेच काय, 5 - 4x - x² ⁻³ प्लस c1. याला आपण इक्वेशन 2 नाव देऊ. हा झाला I1. नाव अबाउट I2. फॉर I2 काय, I2 -2 इंटिग्रल रूट ऑफ 5 - 4x - x² इंटू dx. हा झाला I2. आता यामध्ये टर्म √a² - x² या फॉर्ममध्ये आणायची आहे. मग √a² - x² क्वाड्रॅटिक फॉर्म, परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन, -2 ॲज इट इज, रूट ऑफ 5 मायनस कॉमन घ्यायचा या दोन टर्ममधून, शिल्लक राहील x² + 4x
इंटू डी एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 4x इंटू डी एक्स. त्यानंतर -2 इंटिग्रल रूट ऑफ 5 मायनस परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? ॲड सबट्रॅक्ट. एक्स स्क्वेअर प्लस 4x मध्ये ॲड सबट्रॅक्ट काय करावं लागेल? मेकिंग परफेक्ट स्क्वेअर. Converting into perfect square, quadratic type. Half is the square coefficient of x in bracket square. 1/2 coefficient of x bracket square. x चा कोएफिशिएंट 4 आहे, त्याला 2 ने डिवाइड केला तर 2 येतो, 2 चा स्क्वेअर 4 येतो, म्हणजे +4 - 4 इंटू डी एक्स. -2 इंटिग्रल रूट ऑफ 5 मायनस या 3 टर्म म्हणजे x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस इंटू हा मधला मायनस. 3 ठिकाणी मायनसचा विचार करावा लागत असतो. निगेटिव्ह टर्म असेल एक्स स्क्वेअरची तर आठवत असेल प्रिव्हियस टाइप्समधून. मायनस इंटू मायनस +4 इंटू डी एक्स. -2 इंटिग्रल रूट ऑफ 5 + 4 म्हणजे 9. 9लाच आपण 3 स्क्वेअर लिहू शकतो. -x + 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आता ही टर्म आली आहे √a² - x² या फॉर्ममध्ये. √a² - x² चा काय फॉर्म्युला आहे? √a² - x² x by 2 root of a square minus x square plus a square by 2 sin inverse of x by a plus c. x/2. x म्हणजेच इथे x + 2 आहे अपॉन 2 रूट ऑफ a² - x² प्लस a²/2 साइन इनवर्स ऑफ x म्हणजे x + 2 अपॉन a म्हणजे 3. यामध्ये ही पहिली टर्म आपण डायरेक्ट सिम्प्लिफाय करून या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आठवतंय का बघा?
कारण आपण यातनं काहीही कॉमन घेतलेलं नाही, फक्त त्याचा फॉर्मॅट चेंज करत गेलेलो आहेत. त्यामुळे या ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरलाच आपण पुन्हा या फॉर्ममध्ये लिहू शकतो डायरेक्टली. म्हणजेच इंटिग्रल I2 इज इक्वल टू -2 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू शकतो आपण, किंवा हे 1/2 कॉमन कसंही. -2 जर मल्टिप्लाय केला तर 2 कॅन्सल होईल. पहिल्या टर्ममध्ये मायनस इन ब्रॅकेट x+2 इंटू रूट ऑफ 5 - 4x - x स्क्वेअर प्लस 2 कॅन्सल झाला. 3 स्क्वेअर म्हणजे 9, पण बाहेरच्या मायनसमुळं तो मायनस होऊन जाईल. -9 इंटू साइन इनवर्स x+2 upon 3 plus c2 equation 3. And now from equation 1, 2 and 3, integral becomes I equal to I1 -1/3 5 - 4x - x square. फाइव -4x - x square raised to 3/2 आणि I2 -x+2 रूट ऑफ 5 - 4x - x square -9 sin inverse x+2 upon 3 plus c. That will be the final result.